नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर दत्ता हरी होनराव, श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर। आज आपण BA सेकंड इयरचा म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची होणार आहेत त्यांचा जो मागच्या चौथ्या सेमिस्टर मधला इंटरनॅशनल रिलेशनचा जो पेपर राहिलेला आहे, अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्येही कल्पना दिलेली आहे, कमेंट केलेली आहे की सर इंटरनॅशनल रिलेशनवर MCQचा व्हिडिओ बनवून टाका म्हणून, आणि त्या विद्यार्थ्यांच्या सूचना लक्षात घेऊन आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत। तर फोर्थ सेमिस्टरमध्ये थर्ड सेमिस्टरमध्ये इंटरनॅशनल रिलेशन हा पेपर आहे आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड इश्यूज पेपर नंबर 8 असं ते पेपरचं टायटल आहे। इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड इश्यूज असा तो पेपर आहे। त्याच्यामध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत आणि 4 प्रकरणावर प्रत्येक प्रकरणावर 10-10 अशी 40 मार्काची परीक्षा आपली होणार आहे। आणि विद्यापीठाने अलीकडं परिपत्रक काढलेलं आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्या डिपार्टमेंटने अशा बॅकलॉगमध्ये राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या विषयासाठी प्रश्नपत्रिका काढावी आणि त्यांचा रिझल्ट हे करावा। आणि म्हणून मग ही परीक्षा फारशी अवघड आहे अशातला भाग नाही, तरी पण आपण ही प्रकरण लक्षात घेतली पाहिजेत। प्रत्येक विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की इंटरनॅशनल रिलेशन आहे, इंटरनॅशनल रिलेशन थर्ड सेमिस्टरमध्ये आहे आणि फोर्थ सेमिस्टरमध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड इश्यूज हा पेपर आहे, पेपर नंबर 8। तर ज्या विद्यार्थ्यांचा हा पेपर राहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ही 4 प्रकरणं कुठली आहेत। तर पहिलं प्रकरण आहे संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड नेशन, जी की 24 ऑक्टोबर 1945 ला जागतिक शांततेसाठी संघटना स्थापन करण्यात आली। पण ही संघटना जी स्थापन करण्यात आलेली आहे यापूर्वी लीग ऑफ नेशन नावाची पहिली संघटना पहिल्या महायुद्धाच्या नंतर 1920 मध्ये स्थापन झालेली होती आणि म्हणून आपल्याला 1920 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाचं लीग ऑफ नेशनचं सुद्धा नाव लक्षात असलं पाहिजे। वर्षाच्या तहामध्ये अपमानकारक अटी आपण लादल्या, त्याच्यात दुसऱ्या महायुद्धाची कारणं पेरलेली होती आणि म्हणून दुसरं महायुद्ध झालं। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर फ्रेडरिक रूझवेल्टनी अटलांटिका सनदमध्ये चर्चिल सोबत जो करार केला, कारण अमेरिका ही जगातली नवी महासत्ता म्हणून पुढे येत होती आणि अमेरिकेने अटलांटिका सनदेत चर्चिलला ही अट घातली की जगातली सगळी राष्ट्र सगळ्यातला सगळा साम्राज्यवाद संपुष्टात येत असेल तरच अमेरिका या दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्रांकडून सहभागी होईल। कारण रशियाने केलेली हिटलरने केलेली प्रगती, हिटलरचा नॅझिझम आणि मुसोलिनीचा फॅसिझम या दहशतीमुळे लोकशाही समोर संकट निर्माण झालेलं आहे आणि म्हणून फ्रेडरिक रूझवेल्टनी व्हाईट हाऊस समोर जे भाषण दिलं ते ऐतिहासिक भाषण आहे। आणि म्हणून अटलांटिका सनद ही कोणामध्ये झाली तर ही नावं आपल्याला माहित असली पाहिजेत। फ्रेडरिक रूझवेल्टनीच युनायटेड नेशन हा शब्द पहिल्यांदा उच्चारलेला आहे आणि म्हणून MCQ मध्ये हाही प्रश्न असू शकतो की युनायटेड नेशन हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला, तो फ्रेडरिक रूझवेल्टनी उच्चारलेला आहे। जसं की लीग ऑफ नेशनच्या अगोदर वुड्रो विल्सननी 14 कलमं मांडली होती, हेही आपल्याला ज्ञात असलं पाहिजे। आणि म्हणून पहिलं प्रकरण जे आहे ते संयुक्त राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्रसंघाची रचना, त्याची अंग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या यश अपयशाची चर्चा अशी सब टॉपिक आहेत त्या प्रकरणामध्ये। आणि मग प्रत्येक टॉपिकवर 2-2, 3-3 प्रश्न जर केली तर एकूण 10 प्रश्न त्या प्रकरणावर होतात। त्याच्यानंतरचं दुसरं प्रकरण आहे क्षेत्रीय संघटना, त्यामध्ये आहे सार्क, आसियान, एपेक। तर अशा ह्या क्षेत्रीय संघटना आहेत। अजून एक कोणती तरी आहे ब्रीफ, ही एक संघटना आहे। अशा 4 संघटना आहेत आणि मग या संघटनांवर 2-2, 3-3 अशी प्रश्न विचारले तर ह्याच्यावर एक 10 प्रश्न येतात। तर आपल्याला लक्षात असलं पाहिजे की सार्क ही कुठली संघटना आहे, सार्कचं सचिवालय काठमांडू येथे आहे, सार्कमध्ये आपल्या भारताच्या आजूबाजूची किती राष्ट्र आहेत, हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे आणि म्हणून ही प्रकरण आपण अगोदर लक्षात घेतली पाहिजे। त्यानंतरचं प्रकरण आहे शस्त्रास्त्र स्पर्धा, शस्त्र नियंत्रण आणि निशस्त्रीकरण। कारण हे स्टेप आहेत। शस्त्रास्त्र स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे। ती का वाढते तर भीतीतून वाढते, असुरक्षिततेतून वाढते आणि ही अशी वाढलेली स्पर्धा कंट्रोल करण्यासाठी काय काय प्रयोग जगाने केले, ती कधीपासून सुरुवात झाली आणि त्या प्रयोगानंतर आपल्याला शेवटची स्टेप गाठायची आहे ती म्हणजे निशस्त्रीकरणाची। कारण शस्त्रास्त्र निर्मितीवर, शस्त्रास्त्र स्पर्धेवर जो आपला खर्च होतो आहे तो जगामध्ये किती प्रमाणात होतो आहे। जगाची विभागणी 2 ध्रुवामध्ये जेव्हा झाली होती, रशिया आणि अमेरिकाची 2 ब्लॉक जेव्हा झाली आणि या 2 ब्लॉक
संपूर्ण जग जे भयभीत झालेलं होतं त्यातून ह्या क्षेत्रीय संघटना उदयाला आलेल्या आहेत. आणि मग ह्या 70च्या दशकामध्ये ज्या संघटना आर्थिक विकास साध्य करण्यासाठी म्हणून आल्या त्यामध्ये सार्क सुद्धा मोडते. सार्क, आसियान, एपेक ह्या संघटना ह्या संरक्षणासाठी आलेल्या नाहीत, कारण सुरक्षिततेसाठी आलेल्या संघटनांमध्ये आपण नाटो, सेंटो, वर्सा पॅक्ट या संघटनांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि शेवटच्या प्रकरणामध्ये मेजर इश्यूज म्हणून आहेत, त्यामध्ये दहशतवाद आहे, ह्युमन राईट्स आहे आणि फेमिनिझम आहे. हे 3 मेजर इश्यू आहेत. जर या प्रत्येकावर 3-3, 4-4 प्रश्न अशा पद्धतीने 40 प्रश्नाची प्रश्नपत्रिका आपल्याला समजून घ्यायची आहे. तर आपण जर कॉमेंट बॉक्समध्ये सांगितलंच नाही की माझा पेपर राहिलेला आहे आणि कोणता राहिलेला आहे, 3rd मधला राहिलेला आहे का 4th मधला राहिलेला आहे, तर आपण यशापर्यंत जाऊ शकत नाही. आपल्याला जर यश संपादन करायचं असेल, एमसीक्यूची परीक्षा उद्या होणार आहे, 13 तारखेपर्यंत आपल्या परीक्षा होणार आहेत आणि मग 19 तारखेपासून 5व्या 6व्या सेमिस्टरसाठीची परीक्षा सुरू होणार आहे. पॉलिटिकल सायन्सचा पेपर हा 20 तारखेला आहे. आणि मग एवढी कमी दिवस राहिलेली असताना आपण जर तयारी केली नाही, आपणच आपलं मूल्यमापन करायला शिकलो नाही, आपण आपलं असेसमेंट केलं नाही, आपण किती अभ्यास केला, किती वेळेचं मॅनेजमेंट केलंय, किती टाइम मॅनेजमेंट केलंय, तर हे सगळे व्हिडिओ बनवून सुद्धा निरर्थक होणार आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सरांना सांगणार नाही, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करणार नाही सर याची अडचण आहे, हा प्रकरण संबंध, अरे फोन करून विचारलं तर तुम्ही सांगता की नाही कोणता पेपर गेला तेच अजून मी बघितलं नाही. मग तुम्ही अद्याप पेपरच बघितला नाही, सिलेबस बघितला नाही, तर यशापर्यंत कसे जाणार आहात? जोपर्यंत आपल्याला आपले दोष दिसणार नाही, आपण आपले दोष दररोज संध्याकाळी तपासून पाहिले पाहिजेत. आपण आज चांगलं काय केलं याचा विचार केला पाहिजे आणि ते लिहून काढलं पाहिजे. मला उद्या काय करायचं आहे, म्हणजे आजचा दिवस उगवला तसा मावळला नाही ना, हे जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही तोपर्यंत आपण 20 तारखेपर्यंत परीक्षेला सामोरं जाताना कुठलीही तयारी न करता गेलो तर आपल्याला माहित आहे की ते काही ज्योतिष सांग लागत नाही की तुम्ही नापास होता ते सांगायला. आणि म्हणून आपण आपल्या यशासाठी तयारी केली पाहिजे. तुम्ही अभ्यास केला तुम्ही पास होणार आहात, परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, मला नाही. आणि म्हणून तुम्हाला परीक्षा सोपी जावी यासाठी हा प्रयत्न आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिलं प्रकरण आहे संयुक्त राष्ट्रसंघ. आणि मग ही संघटना म्हणत असताना आपल्या लक्षात असलं पाहिजे की पहिली संघटना म्हणून लीग ऑफ नेशन 1920 मध्ये तिची स्थापना झाली होती पहिल्या महायुद्धानंतर. मग त्याच्यासाठी 14 कलम वुड्रो विल्सननी आणली होती. तसं दुसऱ्या महायुद्धामध्ये जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पुन्हा जो पुढाकार घेतलेला आहे तो अमेरिकेच्याच राष्ट्राध्यक्षांनी घेतलेला आहे. आणि तेव्हा राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट आहे, फेडरिक रुझवेल्ट आहे. आणि रुझवेल्टनी अमेरिकेच्या व्हाईट हाऊस समोर लोकांना हे भाषण दिलं की अमेरिका भारत या जागतिक युद्धामध्ये यासाठी सहभागी होते आहे की जगामध्ये आपल्याला लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे. जर जर्मनी, हिटलर आणि मुसोलिनी विजयी झाले तर जगातून लोकशाही नष्ट होईल आणि हुकुमशाहीचं वर्चस्व वाढेल. हे टाळण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी अमेरिका त्यामध्ये भाग घेते आहे. आणि हे भाग घेण्यापूर्वी त्यांनी विन्स्टन चर्चिलला हे सांगितलं की आम्ही या अटीवर भाग घेतो की जगातला साम्राज्यवाद संपला पाहिजे आणि अमेरिकेची दैवत हे स्वातंत्र्य देवता ही त्याची उपासना आहे आणि जगात सगळ्यांना स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे. यासाठी म्हणून अटलांटिक सनद सुद्धा आपल्याला ज्ञात असली पाहिजे. या सनदेमध्ये हे ठराव झाला आणि जगातला साम्राज्यवाद संपवण्याचं ठरवलं. 24 ऑक्टोबर 1945 हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेचा दिवस आहे. आणि म्हणून मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न असू शकतो की संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली आणि मग पर्याय दिलेले असतील. पर्याय अ असेल 24 ऑक्टोबर 1944, पर्याय ब असेल 24 ऑक्टोबर 1945, पर्याय क असेल 22 ऑक्टोबर 1945 आणि पर्याय ड असेल 20 ऑक्टोबर 1942. तर आपल्याला ह्याच्यातला योग्य पर्याय निवडता आला पाहिजे. हे पर्याय उभी दिलेली असतात आणि मग आपण बघितलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आलं पाहिजे की 24 ऑक्टोबर 1945 ला याची स्थापना झालेली आहे. आता या महायुद्धामध्ये आपल्याला माहित आहे की या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा पहिल्यांदा वापर केला गेलेला आहे. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या 2 शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकली. 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1945 ला. जे जगांनी एवढं भयावह युद्ध अनुभवलेलं आहे आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर जगाची सगळी व्यवस्था कशी राहील, जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे. युद्ध हे संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे असं नाही, तर युद्ध टाळून आपल्याला शांतता प्रस्थापित करता आली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या तारखा सुद्धा माहीत असल्या पाहिजेत. हिरोशिमा आणि नागासाकी ही जपानमधली 2 औद्योगिक शहरं आहेत. ती शहरं अमेरिकेने बेचिराख केली आणि म्हणून अमेरिकेने अणुबॉम्ब जपानवर कधी टाकला
तर 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1945 हिरोशिमा आणि नागासाकी हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. कुठलंही एक शेअर विचारतील, काही विचारतील, तर आपण त्यासाठी तयार असलं पाहिजे. जागतिक शांततेसाठी यासाठी आपण एक साधारणतः प्रश्न घेऊ सॅम्पल म्हणून, कारण अशी अनेक प्रश्न, कारण युनायटेड नेशन हा शब्द सर्वप्रथम रुझवेल्टने उच्चारलेला आहे. पहिली संघटना कोणती होती म्हणजे आपल्याला लीग ऑफ नेशन ही सांगता आली पाहिजे, त्याची तारीख विचारली तर ती सांगता आली पाहिजे. 1920 ला त्याची स्थापना झाली म्हणून. आणि म्हणून आपल्याला ही प्रश्न अशा पद्धतीने आपण जर अभ्यास करत गेलो, थोडं बारकाईने पाहत गेलो, तर ही परीक्षा सुद्धा अत्यंत सोपी पद्धतीने आपण तिच्या जवळ जाऊ. आणि म्हणून आपण एक प्रश्न घेतला होता, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली. दुसरा प्रश्न आपण घेणार आहोत, जागतिक शांततेसाठी पहिली आंतरराष्ट्रीय संघटना कोणती होती. त्याच्यामध्ये पर्याय अ आहे संयुक्त राष्ट्रसंघ, पर्याय ब आहे विश्व सरकार आणि पर्याय क आहे राष्ट्रसंघ. लीग ऑफ नेशन राष्ट्रसंघ, आणि याचं उत्तर आहे राष्ट्रसंघ. आणि पर्याय ड आहे नाम म्हणजे अलिप्ततावादी संघटनेला नाम म्हणतात. तर हे काही हे नाही, राष्ट्रसंघ ही पहिली संघटना आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघ ही त्याच्यानंतरची दुसरी संघटना आहे. राष्ट्रसंघ अपयशी ठरलं कारण वर्षाच्या तहामध्ये अपमानकारक अटी लादल्या, पेटून उठला आणि त्यांनी प्रचंड प्रगती केली आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धाला लगेच अवघ्या 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये सुरुवात केली. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा, भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद केव्हा झाला. भारत हा संस्थापक सदस्य आहे आणि मग आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे त्याचं उत्तर. 1945 ला ही स्थापन झाली असेल तर भारत 1945 ला सदस्य झालेला आहे. आणि म्हणून हे उत्तर आपण जोपर्यंत अभ्यास करणार नाही तोपर्यंत ती अचूक उत्तर येत नाहीत. तर याचा पर्याय अ आहे 1944, पर्याय ब आहे 1945, पर्याय क आहे 1946 आणि पर्याय ड आहे 1947. आणि भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद केव्हा झाला याचं उत्तर आहे पर्याय ब 1945. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली होती. आता हा प्रश्न आपण अगोदर चर्चेमध्ये घेतलेलाच आहे आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला निश्चितपणे पर्याय अ आहे 10 जानेवारी 1918, पर्याय ब आहे 10 जानेवारी 1919 आणि पर्याय क आहे 10 जानेवारी 1920 आणि पर्याय ड आहे 10 जानेवारी 1921. तर याचं उत्तर आहे पर्याय क 10 जानेवारी 1920 ला लीग ऑफ नेशनची स्थापना झाली, राष्ट्रसंघाची स्थापना झाली. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या घटनेत एकूण किती कलमे आहेत. तर हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघाच्या घटनेमध्ये एकूण 111 कलम आहेत आणि पर्याय अ दिलेला आहे 112 कलम आहेत, पर्याय ब दिलेला आहे 111 कलम आहेत, पर्याय क दिलेला आहे 114 कलम आहेत आणि पर्याय ड दिलेला आहे 120 कलमे आहेत. तर याचं उत्तर आहे ब 111 कलम आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेची एकूण किती अंग आहेत म्हणजे किती शाखा आहेत. तर याची एकूण अंग 6 आहेत. पर्याय अ आहे 4, पर्याय ब आहे 5 आणि पर्याय क आहे 6, पर्याय ड आहे 7 आणि याचं उत्तर आहे पर्याय क 6 अंग आहेत. तर हे अत्यंत सामान्य प्रश्न आहेत, अत्यंत सोपी प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला विचारले जातील आणि मग यातून आपल्याला दृष्टी येईल की आपण कसा अभ्यास केला पाहिजे. आपण एक एक प्रकरण एका व्हिडिओमध्ये घेऊ आणि अशा पद्धतीने आपण हा सगळा भाग कशा पद्धतीने सोपा जाईल. 1-2 विद्यार्थी जरी असतील तरी त्यांना सुद्धा हा पेपर काढल्याशिवाय थर्ड इयरची परीक्षा पास होता येत नाही, डिग्री मिळत नाही. एक जरी मागचा पेपर राहिला तरी डिग्रीपासून तुम्ही वंचित राहा, पुढचं 1 वर्ष वाया जाईल. आणि म्हणून हा पेपर सुद्धा आपण अभ्यासपूर्वक पाहिला पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघ हे नाव कोणी सुचवले. आताच मी सांगितलं होतं की युनायटेड नेशन हे नाव सर्वप्रथम रुझवेल्टने उच्चारलेलं आहे म्हणून रुझवेल्टने सुचवलं होतं. त्याच्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे टिटो, पर्याय ब दिलेला आहे पंडित नेहरू, पर्याय क दिलेला आहे फेडरिक रुझवेल्ट आणि पर्याय ड दिलेला आहे जॉर्ज वॉशिंग्टन आणि याचं उत्तर आहे फेडरिक रुझवेल्ट. रुझवेल्टनी युनायटेड नेशन हे नाव सुचवलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या किती सभासदांना स्थायी सभासदत्व देण्यात आले आहे. किती सभासदांना सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. तर ते आपल्याला पाठ आहे, आपल्याला ज्ञात आहे. आपण अनेकदा ते त्यापासूनच सुरुवात केलेली आहे अभ्यास करताना, हे शिकवताना की 5 राष्ट्र ही स्थायी सदस्य आहेत, त्यांना व्हेटोचा पॉवर आहे आणि त्याने व्हेटो पॉवर वापरला की म्हणजे जगाची संघटना ही जी जागतिक शांतता निर्माण करू पाहते आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या किती सभासदांना स्थायी सभासदत्व देण्यात आले. आणि आपल्याला माहित आहे की 5 सदस्यांना स्थायी सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. पर्याय अ आहे 4, पर्याय ब आहे 5,
पर्याय क आहे 6 आणि पर्याय ड आहे 7. तर पर्याय ब याचं उत्तर आहे. आता 5 कोण कोण आहेत तेही आपल्याला माहित आहेत आणि आपण अनेक वेळेस ते शिकवलेत. अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि अशी 5 राष्ट्र आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हेग येथे आहे. तर ही आपल्याला ही प्रश्न परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची आहेत आणि म्हणून ते आपण तयार केले पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे सुरक्षा समितीच्या अस्थायी सभासदांची मुदत किती वर्ष आहे? तर ती 2 वर्ष आहे. पर्याय अ आहे 2 वर्ष, पर्याय ब आहे 5 वर्ष, पर्याय क आहे 7 वर्ष, पर्याय ड आहे 9 वर्ष आणि पर्याय अ 2 वर्ष हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सुरक्षा समितीच्या किती सभासदांनाच नकार अधिकार आहे? तर जी कायम सदस्य आहेत त्यांनाच नकार अधिकार आहे, व्हिटो पॉवर आहे. तर ती 5 याचे उत्तर 5 आहे. आणि म्हणून पर्याय अ आहे 2, पर्याय ब आहे 5 आणि पर्याय क आहे 7 आणि पर्याय ड आहे 9. याचे उत्तर आहे ब 5. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे व्हिटो पॉवरचा किंवा नकार अधिकाराचा वापर प्रथम कोणी केला? तर हा नकार अधिकाराचा वापर प्रथम रशियाने केला. पर्याय अ आहे अमेरिका, पर्याय ब आहे रशिया, पर्याय क आहे भारत आणि पर्याय ड आहे इंग्लंड. याचं उत्तर आहे पर्याय ब रशिया. त्यानंतरचा प्रश्न आहे विश्वस्त मंडळाची एकूण सभासद संख्या किती आहे? याची एकूण सभासद संख्या विश्वस्त मंडळाची 14 आहे. हे आपण लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे युनोचे सचिवालय कोठे आहे? युनोचे सचिवालय न्यूयॉर्क येथे आहे. चालते आपण आज एवढीच प्रश्न पाहू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक काहीचे प्रश्न पाहू. प्रत्येक प्रकरणावर आपण एक व्हिडिओ बनवू आणि मग कारण परीक्षा ही अत्यंत जवळ आलेली आहे तर ही एवढी जरी 10 प्रश्न तुम्ही तयार केला तरी आपल्याला निश्चितपणे पासिंगपेक्षा अधिक मार्क मिळतील आणि अधिक मार्क घेऊन आपण पास व्हावं, डिग्री घ्यावं ही अपेक्षा आहे. काही कारण नसताना बाहेर निघू नका. ऑनलाईन परीक्षेमध्ये काही अडचण असतील तरी विचारा, कारण आपला हक्क आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्याच मदतीसाठी असतो. हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण बोलल्याशिवाय आपली प्रश्न समजत नाहीत आणि म्हणून आपण निर्भीडपणे बिनधास्तपणे सरांना विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि आपण द पॉलिटिक्स चॅनलला अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजत आहेत असं मी गृहीत धरतो, कारण जोपर्यंत आपण 2 वे संवाद करणार नाही, तुम्ही बोलणार नाही, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकणार नाही, तोपर्यंत आपल्याला ते समजत नाही आणि म्हणून आज आपण इथंच थांबू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.